अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. मन वाचातीत तुझे हे स्वरूप, मन वाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून आमाप भक्ती केली. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. योग याग तपे देहाची या योगे, ज्ञानाची या लागे न सापडशी. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. तुका म्हणे आम्ही भोया भावे सेवा, तुका म्हणे आम्ही भोया भावे सेवा, घ्यावी जी केशवा करीतो ऐशी. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. तुझ आलो रामचा, तुझ आलो रामचा. शरण शरण हनुमंता, तुझ आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा. मन वाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केली. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय सेवेला घेतलेल्या भंगातून भक्तीचा जीवनामध्ये आम्ही अंगीकार का केला,
त्या मागची कारण मीमांसा या अभंगातून महाराज प्रकट करतात. प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने असंपन्न होणारा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त मत्तिवडे त्या सर्वांच्या सहकार्यातून आणि त्या नामोत्सवातील आजची ही शेवा आपल्या वाट्याला आलेली यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. त्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय त्या भगवंताच्या स्वरूपाचा विचार प्रकट करून आम्हा तुम्हाला भक्तीच्या माध्यमातून त्या भगवंतापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. बरं, मनुष्य जीवनामध्ये मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर मनुष्य जीवाचं कर्तव्य आहे की आत्मत्वाने देवाचं ज्ञान झालं पाहिजे. आत्मत्वाने त्याचं ज्ञान झालं पाहिजे. त्याच्याकरता श्री गुरूंच्याकडे जाऊन त्यांची काया वाचा मनाने सेवा करून त्यांच्या सेवेतून प्रसन्नता प्राप्त करून ते ज्ञान आपण जीवनातून प्राप्त केलं पाहिजे. कारण ज्ञान देवाचं झालं पाहिजे. पण गंमत अशी आहे त्याचा अधिकार सर्वांना नाहीये. विशिष्ट अधिकार असेल तर त्याला ज्ञान होतं. सर्वांचा अधिकार ज्ञानामध्ये नाहीये. म्हणून तर भगवंताला बोलावं लागलं मनुष्यानां सहस्रेषु कश्चित यतते. एखादाच बर का, म्हणजे ज्ञानाचे अधिकारी कमी आहेत. जरी अधिकारी कमी असले तरी ज्ञान संपादन केलं पाहिजे. जरी ज्ञान संपादन केलं तरी महाराज म्हणतात जरी त्याला तुम्ही ज्ञानाच्या द्वारे जरी त्याला जाणलं तरी व्यवहार मात्र करता येत नाही. बरं का, व्यवहार करता येत नाही. त्या देवाशी व्यवहार व्हावा आणि देवाला जाणावं त्यात फार अंतर आहे. बरं, मग देवाला जाणलं पाहिजे का देवाशी व्यवहार घडला पाहिजे? दोन्ही घडलं पाहिजे. कारण जाणण्यावरती समाधान नाही आहे. त्याला जाणल्यानंतर त्याच्याशी व्यवहार घडला पाहिजे. आणि व्यवहार घडेल तर जीवनामध्ये खरा आनंद भोगता येतो. बरं का, म्हणून सकल साधू संतांनी त्याला जाणलं आणि जाणल्यानंतर सांगितलं नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव. नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव. मे भक्त तू देव ऐसे करी. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती न जाणता ये म्हटलेलं नाही. बरं, त्याला जाणलं त्याचं ज्ञान संपादन केलं. ज्ञान संपादन केल्यानंतर म्हणतात नको. का नको? तो आनंद भोगायचा आहे.
आणि आनंद भोगण्याकरता काय करावं लागतं? मी भक्त तू देव ऐशी करी. एकत्वामध्ये व्यवहार होत नाही. व्यवहार होण्याकरता द्वैत लागतं. व्यवहार होण्याकरता द्वैत लागतं बरं का. म्हणून संतांनी वर्णन केले, फार सुंदर वर्णन केले. त्या टाळातून नाद निघतो. कधी निघतो? दोन असेल तर, एकातून निघत नाही बरं का. एकातून देवो देवीचे केले चिपोळे. देव आणि देवी असं द्वैत केलं. त्याचे दोन टाळ केले, देव आणि देवी. मग त्याच्यातून तो नादनाम भक्तीचा आनंद भोगता येतो बरं का. म्हणजे एकत्वामध्ये हा आनंद भोगता येत नाही. त्याच्याकरता द्वैताचा अंगीकार करावा लागतो. आणि तो द्वैताचा अंगीकार केल्याशिवाय आपल्यालाही भोगता येत नाही आणि इतरांनाही तो भोगता येत नाही. आम्ही काय केलं? तो स्वतः भोगला आनंद आणि तो इतरांनाही भोगता यावा म्हणून तुकोबारे म्हणतात. म्हणून बरं का आम्ही त्या भक्तीचा अंगीकार केला आणि ती भक्ती जगाला वाटली. शिवितो आरस वाटितो आणि का. शिवितो आरस वाटितो आणि का. शिवितो हारस वाटितो आणि का. शिवितो हारस वाटितो आणि का. यारे हो नका रान भरी. यारे हो नका रान भरे. विठेवारी ज्याचे पाऊले समान. विठेवारी ज्याचे पाऊले समान. शिवितो हारस वाटितो अनिका. घ्यारी होऊ नकारा न भरी. त्याचा स्वीकार केला, नामद्वैताचा स्वीकार करून भक्ती अंगीकारली
आणि त्या भक्तीतून ते जगाला आनंद दिला का? तर त्याचं कारण आहे, महाराज म्हणतात, आज आपण ज्याची भक्ती करतो तो परमात्मा आहे कसा? इंद्रिय अगोचर आहे. इंद्रिय अगोचर आहे. इंद्रिय त्या देवापर्यंत पोचत नाहीत, पोचत नाही. बरं, त्या इंद्रियाचा विषय तो परमात्मा होत नाही. इंद्रियाचा परमात्मा विषय होत नाही, गोष्ट बाजूला ठेवा. आपलीच इंद्रिय आपल्याला दिसतात का? पहिल्यांदा सांगा. डोळा कोणी पाहिलंय? हे गोलक म्हणजे डोळा नव्हे, त्याच्यामध्ये सूक्ष्म इंद्रिय आहे. हा कानाचा चापा म्हणजे कान नव्हे, त्याच्यामध्ये सूक्ष्म श्रवण इंद्रिय आहे. हे दोन नाकपुड्या म्हणजे नाक नव्हे, त्याच्यामध्ये घ्राणेंद्रिय आहे, सूक्ष्म आहे. ज्या इंद्रियाच्या द्वारे देव दिसत नाही ना, इंद्रियच पहिल्यांदा आपल्याला दिसत नाही, सूक्ष्म आहे. आणि त्या सूक्ष्मापैकी सूक्ष्म असणारा परमात्मा तो इंद्रियाच्या द्वारे कसा जाणता येईल, कसा पाहता येईल? तो इंद्रिय अगोचर आहे. बरं का, इंद्रिय तिथपर्यंत पोचत नाहीत. मग इंद्रिय पोचत नाहीत, तुम्ही किती त्या देवाला जाणण्याचा प्रयत्न करा, महाराज म्हणतात त्या इंद्रियाच्या द्वारे त्या देवाला जाणता येत नाही. काय येत नाही? जाणण्याकरता जे रूप लागतं, जाणण्याकरता जे नाव लागतं, त्या स्वरूपाला ते रूपही नाही आणि नावही नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुची रघुराया. देवानाई रूप, देवानाई नाव, देवानाई रूप, देवानाई नाव. आ देवानाई रूप, देवानाई नाव, देवानाई रूप, देवानाई नाव. देवानाई गाव काही कोटे, देवानाई गाव काही कोटे. देवानाई रूप, देवानाई नाव, देवानाई रूप, देवानाई नाव, देवानाई रूप, देवानाई नाव, देवानाई रूप, देवानाई नाव. नाई रूप, देवानाई नाव, देवानाई गाव काही कोठे, देवानाई गाव काही कोठे. देवानाई रूप, देवानाई रूप, देवानाई नाव,
देवा नाही गाव काही कोठे, रूपच नाही तर ते डोळ्याला कसं काय दिसेल, नावच नाही तर त्याचा वाणीने उच्चार कसा करता येईल, गावच नाही तर शोध कसा घेता येईल. म्हणजे इंद्रियाला गोचर होण्याकरता त्याला रूप असावं लागतं, वाणीचा विषय होण्याकरता तिथं शब्दाचा संबंध यावा लागतो, रूपाचा संबंध यावा लागतो, नामाचा संबंध यावा लागतो. त्यातला काहीच संबंध त्या देवाच्या ठिकाणी नाही आहे. ज्ञानोबांनी वर्णन केले, सत्य ज्ञानानंत गगनाची प्रावर्ण, नाही रूप वर्ण गुण जेते. आणि तेच ज्ञानोबा म्हणतात, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पाहता येत नाही पण पाहिला म्हणतात. तो स्वतंत्र विषय आहे बरं का. असा तो परमात्मा इंद्रिय अगोचर आहे, पण महाराजांची इच्छा आहे, संतांची इच्छा आहे, शास्त्रांची इच्छा आहे, तो सर्वांना कळला पाहिजे. कळण्याकरता अधिकार नाही. जरी हे डोळे असले तरी या डोळ्याने देव पाहता येत नाही ना. मग कसले पाहिजेत? लेन्स बसवलेले पाहिजेत का? आपण मगाशी थोडासा विचार केला, जे सगुण साकार रूप अर्जुनाने या डोळ्याने पाहिलं, याच डोळ्याने त्याला विश्वरूप पाहता आलं नाही बरं. विश्वरूप पाहता आलं नाही. मग विश्वरूप पाहण्याकरता काय द्यावं लागलं? दिव्य दृष्टी. म्हणजे सगुण साकार रूप पाहताना जे डोळे लागतात ते विश्वरूप पाहण्याकरता ते डोळे उपयोगी येत नाहीत. मग निर्गुण निराकार असलेला परमात्मा तो डोळ्याने पाहता येईल का? पाहता येत नाही. महाराज म्हणतात तो कसा आहे? अतीत आहे. त्या इंद्रियाच्या अतीत आहे. हेच मनामध्ये घेऊन तुकोबाराय वर्णन करतात. मन वाचातीत तुझे हे स्वरूप, 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 म्हणून या माप भक्ती केली, म्हणून या माप भक्ती केली, भक्तीची या मापे मोजितो आनंदा, भक्तीची या मापे मोजितो आनंदा. मनवाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केली. देवा तुझं स्वरूप कसं आहे? मन आणि वाणी याच्या पलीकडे आहे. इंद्रिय किती दिले देवाने आम्हा तुम्हाला? किती इंद्रिय मोजली नाही? 10.
त्यातही दोन पार्ट आहेत बरं का. एक ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. दोन दोन आहेत, पण दोन एकत्र आल्याशिवाय व्यवहार होत नाही. बरोबर आहे. युती केल्याशिवाय सध्या राज्यच चालत नाही. अशी परिस्थिती आहे जगाची. मग ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. संतांनी कसा समन्वय साधलाय बघा बरं का. बारकावा आहे. मन आणि वाणी दोनच इंद्रियाचा उल्लेख केलाय. मन वाचातीत 10 इंद्रियाचा उल्लेख केलेला नाही, पण दोन्हीतला एक एक प्रतिनिधी घेतलाय बरं का. दोन्हीतला एक एक प्रतिनिधी घेतलाय. मन हे ज्ञानेंद्रिय आहे आणि वाणी हे कर्मेंद्रिय आहे. एक कर्मेंद्रिय घेतलं आणि एक ज्ञानेंद्रिय घेतलं म्हणजे ह्या 10 इंद्रियाच्या पलीकडे सांगायचा फक्त प्रतिनिधी घेऊन सांगितलंय बरं का. मन वाचातीत, मन आलं मग मन आली, बुद्धी आलं, चित्त आलं, अहंकार आलं, ते चतुष्टय सांगितलं. 5 ज्ञानेंद्रिय सांगितली. त्याच्यामध्ये डोळा हे ज्ञानेंद्रिय आहे, कान हे ज्ञानेंद्रिय आहे, रसना ही ज्ञानेंद्रिय आहे, घ्राण हे ज्ञानेंद्रिय आहे, त्वचा हे ज्ञानेंद्रिय आहे. पण त्यातलं एकच घेतलं फक्त. आणि 5 कर्मेंद्रिय सांगितली. हात, पाय, वाणी, ही 5 कर्मेंद्रिय आहेत. कारण म्हणतात कर्मेंद्रियाच्याही द्वारे देव जाणता येत नाही आणि ज्ञानेंद्रियाच्याही द्वारे देव जाणता येत नाही. का? जाणण्याकरता मन हे बोलतं का जाणतं? जाणण्याकरता स्वरूप लागतं आणि बोलण्याकरता नाव लागतं. नाव मन घेतं का वाणी घेतं? जाणण्याकरता स्वरूप नाही म्हणून मन तिथं जाऊपर्यंत जाऊ शकत नाही ना, बुद्धी जाऊ शकत नाही. आणि त्याला नाव नसल्यामुळे वाणी तिथंपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणजे स्वरूप नसल्यामुळं बुद्धी, जी इंद्रिय 5 सांगितली ज्ञानेंद्रिय, तिथं जाऊ शकत नाहीत. आणि त्याला नाव नसल्यामुळं ही कर्मेंद्रियापैकी वाणी तिथं जाऊ शकत नाही. का? नावच नाही. नाव कधी? हात तुम्हाला कधी मारली जाते? नाव असेल तर. हेवे लेणी नावेशी ओदेत उठे, उपजल्या बाळकाशी नाव नाही तयापाशी. नाव ठेवावं लागतं. लोक गडबड करतात, 12व्या दिवशी नाव लवकर ठेवा, व्यवहार करता यावा म्हणून. व्यवहार. आणि समजा नाही ठेवलं, 6 महिन्यात ठेवलं, तर त्यात काहीतरी नाव ठेवून त्याला बोलवावंच लागतं. जरी घोगऱ्या वाटून जरी नाव नाही ठेवलं तरी त्याला काही ना काहीतरी नाव ठेवून हाक मारावीच लागते, त्याशिवाय व्यवहार होत नाही. लक्षात ठेवा. मग त्या भगवत स्वरूपाचा विचार केला तर महाराज म्हणतात त्याला स्वरूपच नाही, रूपच नाही. रूप नसल्यामुळे त्याला नावही नाही. रूप नसल्यामुळं ज्ञानेंद्रिय तिथं जाऊ शकत नाहीत. आणि त्याला रूप नसल्यावर शब्दाधिक वाणीच्या द्वारे त्याचं वर्णन करता येत नाही. म्हणून मन आणि वाणी याच्या पलीकडे अतीत आहे, तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत. का? जाण्याकरता त्याला ते नाहीच काही ना. मन वाचा अतीत तुझे हे स्वरूप, हे जाणलं पाहिजे. जाणल्याशिवाय जीवनाची सफलता नाही आहे. पण आमची तिथं इंद्रिय जाऊ शकत नाहीत. इंद्रिय जाऊ शकत नाहीत, पण प्राप्त झालेला जन्म मात्र वाया जाता कामा नये. प्राप्त झालेला मनुष्य जन्म वाया जाता कामा नये. तो दिसत नाही म्हणून त्याच्या नादाला लागायचं नाही असं म्हणून चालत नाही. त्याला पाहता येत नाही तेव्हा त्याला नाही म्हणता येत नाही असंही म्हणून चालत नाही. जरी तो इंद्रियाचा विषय जरी परमात्मा होत असला तरी त्याला नाही म्हणता येत नाही ना. नाही कोणाच्या जोरावरती तुम्ही म्हणणार हो?
जर नाही म्हणत असाल तर आज हे शरीर चाललंय कोणामुळं चाललंय? त्याच्यामुळे चाललंय. त्याचं अस्तित्व आहे म्हणून शरीर आहे का शरीर आहे म्हणून त्याचं अस्तित्व आहे? त्याचं अस्तित्व आहे शरीरात, बरोबर आहे ना? त्याचं अस्तित्व आहे. अस्तित्व दिसतं का शरीर दिसतं? शरीर दिसतं का अस्तित्व दिसतं? शरीर दिसतं. पण शरीर ज्याच्या अस्तित्वावरती चाललंय ते अस्तित्व दिसतं का? तुम्ही आम्ही मानत नाही तर परवासारखं करावं लागेल, सरण रचून ठेवावं लागेल सगळ्यांनाच, बरोबर आहे ना? त्यातलं अस्तित्व गेलं म्हणून सरणावरती ठेवलं जातं ना. मग अस्तित्व आहे का नाही? अस्तित्व आहे म्हणून आपण घरापासून इथंपर्यंत आलोय. इथलं जर अस्तित्व गेलं तर उचलून न्यावं लागेल. मग ते अस्तित्व आहे पण ते इंद्रियाच्या द्वारे जाणता येतं, पाहता येतं, त्याला ओळखता येतं का? नाही आहे. तेच परमात्म तत्व या संपूर्ण विश्वामध्ये भरलेलं आहे. मग त्याच्याशी जर आपल्याला जर व्यवहार करायचा असेल तर महाराज म्हणतात त्या इंद्रियाच्या द्वारे करता येत नाही. मग त्याच्याकरता काय करावं लागेल? म्हणून महाराज म्हणतात आम्हाला त्या भक्तीचा अंगीकार करावा लागला. आमच्या तुमच्या करता का त्यांच्या करता? आमच्या तुमच्या करता, बरं का? त्या संत महात्म्याने हा स्वीकार केला. त्यांनी भक्तीचा अंगीकार केला म्हणून या माप भक्ती केली. माप म्हणजे साधन. म्हणून कशा करता? व्यवहार करण्याकरता. व्यवहार करण्याकरता माप आहे. समुद्र विशाल आहे, समुद्र विशाल आहे, पण त्या समुद्राची रुंदी किती, त्या समुद्राची लांबी किती आणि त्या समुद्राची खुली किती आज सांगता येते. यंत्र निघालेत ना, यंत्र निघालेत. यंत्र निघालं म्हणून सांगता येतं, पण परिपूर्ण सांगता येत नाही, बरं का? परिपूर्ण सांगता येत नाही. तर दिसणारा समुद्र किती खोल आहे, त्याची लांबी किती आहे, रुंदी किती आहे, दिसणाऱ्या समुद्राची जर लांबी, रुंदी, उंची जर मोजता येत नाही, तो दिसतच नाही, त्याची काय तुम्ही मोजणार हो? पण महाराज म्हणतात आम्ही मोजायचं ठरवलं, आम्ही मोजायचं ठरवलं. शेती आहे तुम्हाला? किती आहे? 3 एकर. किती टन ऊस जातो? ऊस नाही का? पिकतच नाही का? काँग्रेस आहे? हे तिकडे जाऊ नका, आपला त्याच्याशी काय संबंध आहे? त्याचं नाव घेणं सुद्धा अशुभ आहे. समजा तुमचा एक 50 टन ऊस गेला, 50 टन ऊस गेला. ऊस गेला, कारखान्याने बिल काढलं आणि बिल काढल्यानंतर तुम्ही बँकेत गेला आणि बँकेत गेल्यानंतर बँकेतल्या लोकांनी तुम्हाला चेक दिला. 50 टनाचं किती पैसे होतं? 1.5 लाख रुपये. आता 1.5 लाख रुपये एका कागदावरती लिहून दिले, काय गेले? आणि तुम्ही गुरुवारी निपाणीच्या बाजारात गेला, भाजीवाल्याला सांगितलं हे चेक घे आणि भाजी दे, ते चुलीत घाल. ते काय म्हणते? कागद नाही. आता 1.5 लाख त्या कागदावरती आहेत का नाही? मग 1.5 लाख रुपये त्या कागदात आहेत. मग त्या पैशाचा व्यवहार व्हायचा असेल तर ते चेक मोडावा लागतो. चेक मोडावा लागतो म्हणजे त्याचं रूपांतर कशात करावं लागतं? पैशात. पैसे म्हणजे चेक नव्हे, पैसे म्हणजे चेक नव्हे, पण त्या चेक मध्ये पैसे आहेत.
पण ते मोडल्याशिवाय व्यवहार होत नाही. हीच गोष्ट परमार्थाच्या बाबतीत आहे. हो, हीच गोष्ट परमार्थाच्या बाबतीत आहे. चेक, त्यात पैसे दिसत नाही. चेक म्हणजे निर्गुण निराकार. हो, आता त्याचा जर उपभोग घ्यायचा असेल तर पैशात रूपांतर केलं पाहिजे. मग त्याचा जर आनंद घ्यायचा असेल तर भक्तीचा स्वीकार केला पाहिजे. म्हणून तुकोबारे म्हणतात, म्हणून या माप भक्ती केली, भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती. बरोबर आहे. मग थांबलं सका. भक्तीची या पोटी, काय भक्तीच्याच पोटी बोध. बोध म्हणजे ज्ञान. कोणाच्या पोटात आहे? भक्तीची या पोटी पुढं बोध काकडा ज्योती, पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती. म्हणून या माप भक्ती केली. त्या भक्तीच्याच मापाने तिथपर्यंत आपल्याला जाता येतं. इतर कोणत्या मापाने तिथपर्यंत जाता येत नाही. लक्षात ठेवा. भक्तीचाच जीवनामध्ये अंगीकार करावा लागतो. म्हणून दुसऱ्या संबंधाने वर्णन केलंय. एक जीवनामध्ये जर भक्ती स्वीकारली की सगळं आपल्याला प्राप्त करता येतं. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली जी आज पळे होती, सिद्ध आणोनी लाविली पंथी गा. म्हणून भक्ती हे साधन आहे. आणि भक्ती या साधनाच्या द्वारे त्या देवाचा संबंध जोडता येतो, त्याचा आनंद घेता येतो. म्हणून संतांनी सकल जीवाला त्या भगवंताशी व्यवहार करता यावा, त्याला जाणता यावं. म्हणून संतांनी जाणीवपूर्वक भक्तीचा स्वीकार केला. त्या संत महात्म्यांनी जर भक्तीचा स्वीकार केला नसता तर आमच्या तुमच्या वाट्याला ही भक्ती आली नसती. लक्षात ठेवा. पण त्यांनी स्वीकार केला आणि स्वीकार करून आमची तुमची व्यवस्था केली. इथं तुकोबारे म्हणतात की सर्वांना त्या भगवंताशी व्यवहार करता यावा. व्यवहार म्हणजे आनंद भोगता यावा. आणि तो आनंद भक्तीच्या माध्यमातून भोगता येतो. आणि तो भोगण्याकरता तुकोबारे म्हणतात, म्हणून या माप भक्ती केली. माप शब्द वापरला. माप म्हणजे साधन. माप म्हणजे साधन. हे साधन भौतिक आहे का अभौतिक आहे? साधनामध्ये दोन प्रकार आहेत बरं का. एक भौतिक आणि अभौतिक. किंवा दुसऱ्या भाषेत आपल्याला प्रश्न विचारतो, हे व्यावहारिक साधन आहे का पारमार्थिक साधन आहे? पारमार्थिक साधन आहे. व्यावहारिक साधनाने देवाला आपलंस करता येत नाही. पारमार्थिक साधनाने देवाला आपलंस करता येत. आपण जी जी व्यवहारामध्ये साधनं वापरतो ती व्यावहारिक साधन आहेत, लक्षात ठेवा. पण भगवंताला आपलंस करण्याकरता व्यवहारातली साधनं उपयोगी पडत नाही. माप नाम या शब्दाचा साधन असा अर्थ लक्षात ठेवा बरं का. त्या साधनाच्या द्वारे देवाचा अंगीकार करता येतो. आणि ते साधन असं आहे, भक्ती हे साधन असं आहे. त्या भक्ती या साधनाच्या द्वारे तुकोबाराय म्हणतात त्या निर्गुण असलेल्या निराकार असलेल्या देवाला आकाराला आणता येत. अव्यक्त ते आकारले, अव्यक्त ते आकारले. रूपा आले गुणवंत, रूपा आले गुणवंत. आकारले रूपा आले गुणवंत,
रूपा आले गुणवंत, रूपा आले गुणवंत, अव्यक्त ते आकारले. अव्यक्त ते आकारले, रूपा आले गुणवंत. अव्यक्त नाम निर्गुण निराकार असलेल्या परमात्म्याला भक्ती या साधनाच्या द्वारे आकाराला आणलं, आकाराला आणलं. हरभऱ्याचं पीठ आहे, त्याला कसलं पीठ म्हणतात? हरभऱ्याचंच पीठ म्हणतात. हा, तुम्ही मराठवाड्यात गेला की त्या हरभऱ्याच्या पिठापासून जे तयार केलं जातं त्याला बेसन म्हणतात, आणि तुमच्याकडे काय म्हणतात? झुणका, झुणका म्हणतात. किंवा पिठलं म्हणतात. तिकडे जर ते तयार केलं तरी म्हणतात बेसन वाडूका म्हणतात. बेसन म्हणजे दुकानातलं पीठ नव्हे, तयार केलेलं. त्या हरभऱ्यापासून जे पीठ तयार केलं जातं त्या पिठात तुम्हाला जिलेबी दिसते, पण त्याच पिठापासून जिलेबी होते ना. त्या पिठात बुंदी दिसते, पण त्याच पिठापासून बुंदी होती की नाही. त्या पिठामध्ये भजे दिसतात, भजे खा. म्हणजे त्या हरभऱ्याच्या पिठामध्येच भजे आहेत, त्या हरभऱ्याच्याच पिठामध्ये बुंदी आहे, पण कधी त्याला आकार द्यावा लागतो, त्याला आकार द्यावा लागतो. तुम्हाला 1 किलो हरभऱ्याचं पीठ दिलं आणि खा म्हणून सांगितलं, खाशीला, पण तीच 1 किलोची भजी दिली चांगली कांदे टाकून, सोडशीला का? हा, तेच पीठ भज्याच्या रूपाने आलं. पीठ म्हणजे निराकार निर्गुण, आणि त्याला भज्याचं रूप आलं म्हणजे आकार. अव्यक्त ते आकारले, रूपा आले गुणवंत. मामा, तुम्हाला पीठ आवडतं का भजे आवडतात? काय आवडतात? भजे आवडतात. म्हणून तुकोबाराने विचार केला, म्हणून या माप भक्ती केली. आम्हा तुम्हाला सगुण साकार परमात्मा आवडतो, आणि सगुण साकार परमात्म्यापर्यंत आपल्याला सर्वांना जाता येतं, आणि त्या सर्वाला जाण्याकरता महाराज म्हणतात साधन आहे भक्ती. हे पारमार्थिक साधन आहे, आणि या साधनाच्या द्वारे तिथपर्यंत जाता येतं. इंद्रियाच्या द्वारे तिथपर्यंत जाता येत नाही. म्हणून महाराजांनी इथं वर्णन केलं, मन वाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केली. तुकोबारांना सांगायचं आहे, आम्ही जे माप वापरलेलं आहे ते पारमार्थिक वापरलेलं आहे. ही पारमार्थिक माप जर सोडली तर या जगामध्ये माप फार आहेत, आणि माप काढणारी माणसं सुद्धा फार आहेत. पण महाराज म्हणतात ती उपयोगी पडत नाहीत. त्याला जर माप लागू पडत असेल तर फक्त एक भक्तीच माप लागू पडतं, इतर कोणतंही माप लागू पडत नाही. इतर मापाचा, साधनाचा निषेध केला आणि केवळ भक्तीचाच अंगीकार केला, हे निश्चयानं तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. बरोबर. भक्तीची या मापे, भक्तीची या मापे, भक्तीची या मापे मोजी तो आनंद. भक्तीची या मापे, भक्तीची या मापे, भक्तीची या मापे मोजी तो आनंद.
इतराने तत्वता न मोजावे, इतराने तत्वता न मोजावे, भक्तीची आमापे, भक्तीची आमापे, भक्तीची आमापे मोजी तो आनंदा, भक्तीची आमापे, भक्तीची आमापे, भक्तीची आमापे मोजी तो आनंदा, तत्वता नमोदवे, भक्तीची मापे म्हणून या माप भक्ती केली का एकच माप लागू पडतं, इतराने तत्वता न मोजवे. महाराज म्हणतात तुम्हाला मी विचारपूर्वक सांगतो, निश्चयानं सांगतो, जेवढी जगामध्ये भौतिक साधना आहेत त्या भौतिक साधनातलं एकही माप देवाला लागू पडत नाही. का पडत नाही? ती देवाने निर्माण केली. देवाने एक गंमत आहे, लक्षात ठेवा, ज्याने हे निर्माण केलं ना त्याच्याद्वारे त्याला जाणता येत नाही. बरं, जाणता येत नाही. सगळं भौतिक आहे. हे दिसणार जग सगळं भौतिक आहे. याच्यामध्ये निर्माण झालेलं सगळं भौतिक आहे. जे जे निर्माण झालं ते भौतिकच आहे. भौतिकच आहे. बरं, निर्माण न झालेला एकच आहे, देव. मग भौतिक साधनाच्या द्वारे आज साधनं फार आहेत ना, साधनं फार आहेत. कोणी ती साधनं विचारात घेतील. म्हणून आपल्याला माहिती आहे, माग वर्तमानपत्रामध्ये बातमी आली होती, ज्ञानोबराय त्या समाधी अवस्थेमध्ये बसलेत. काय नाही ठरवलं की विज्ञानामध्ये प्रगती झालेली आहे आणि आत यंत्र सोडून ज्ञानेश्वर महाराज आहे का बघायचं आहे. बरं, आपल्या जर शरीरामध्ये काही आत झालं तर आत सोडलं जातं, त्याला काय म्हणतात तो? इंडोस्कोपी. बरोबर आहे ना? तसं काही लोकांनी वाटलं ज्ञानेश्वर महाराज ज्या विवरामध्ये बसलेत तिथं हे सोडावं आणि ज्ञानेश्वर महाराज बघावेत. त्याला परवानगी दिली नाही, तो भाग वेगळा, पण ते गेलं तर दिसतील का, मला एवढाच प्रश्न मांडायचा. दिसतील? ओ नाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांना भेटीला गेले. ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला घेतले. पैठणहून नाथ महाराजांना बोलून घेतलं. कोणी? ज्ञानोबरांनी दृष्टांत दिला, माझ्या भेटीला या, माझ्या कंठाला मुळी लागलेली आहे, आजान वृक्षाची भेटीला या. आणि भेटीला गेल्यानंतर नाथ महाराज गेले आणि गेल्यानंतर नाथ महाराजांनी पाहिलं. कसं पाहिलं? ते रूप त्यांना कसं दिसलं? कैवल्याचा पुतळा. तो पाहण्यासारखा आहे. अभौतिक आहे हो, इंद्रियाचा विषय नाही आहे तो. कैवल्य पाहता येतं. पण महाराज म्हणतात साक्षात कैवल्याचा पुतळा म्हणजे ज्ञानोबाराय आहेत. याचा अर्थ काय? भौतिक साधनाच्या द्वारे ते पाहता येत नाही, तो अनुभवाचा विषय आहे. त्यांना झालेलं जे दर्शन आहे अनुभवाचं दर्शन नाथ महाराजांनी केलेलं वर्णन आहे. तसं जगामध्ये भौतिक साधनं एवढी झालेत. मी सांगितलं की लोकांनी ठरवलं ज्ञानेश्वर महाराजांना बघायचं. अशी अनेक साधने या भौतिक युगामध्ये, त्यातलं एकही साधन देवापर्यंत जाऊ शकत नाही.
देवाला त्या साधनाच्या द्वारे मोजता येत नाही. इतराने तत्वता न मोजवे. कोणती कोणती भौतिक साधनं या शरीराकरता निर्माण केलीत बरं, शरीराकरता निर्माण केलेत. माणसाचं आयुष्य मोजलं जातं, माणसाचं आयुष्य मोजलं जातं. माणसाची उंची रुंदी मोजली जाते, बरोबर आहे ना. साधनात लक्षात ठेवा. आयुष्य मोजलं जातं कशावरून मोजलं जातं? काळावरून, काळावरून. कोणत्या इसवी सनला तुमचा जन्म झालेला आहे? किती वय आता? कशावरून मोजलं? कशावरून आहे? मग जन्म तारीख मोजली म्हणजे त्याला काळाचं माप म्हणतात. आता इथून 65 वर्ष मागं जा, त्याला इसवी सन किती होतं? जन्मतारीख किती? 1958. म्हणजे 58 ते 25 याला कालाचं माप म्हणतात. त्या कालाच्या मापाने आपल्याला मोजलं जातं. ते माप देवाला लागतंय. ही भौतिक साधनं लक्षात ठेवा. शरीराची उंची मोजली जाते. कशात मोजली जाते? इंचामध्ये. कधी मोजतात? एक मिलिटरी जायचं असेल तर मोजतात, नाहीतर विमान उतरायचं असेल तर मोजतात. टेलर मोजतो, वरचं वेगळं आणि खालचं वेगळं मोजतो. बरं, तो का डोक्यापासून पायापर्यंत माप घेत नाही टेलर. डोक्यापासून माप पायापर्यंत माप कधी घेतलं जातं? शेवटी मांजरपाट आणताना. म्हणजे शरीराची उंची मोजली जाते, इंचामध्ये मोजली जाते. म्हणजे मोजण्याचं माप आहे. शरीराचं वजन मोजलं जातं कशामध्ये? किलोग्रॅम. आणि शरीरामध्ये ताप आला जातो, मोजलं जातं कशाने? थर्मामीटर. मोजण्याची माप भिन्न भिन्न आहेत. आताच तर तुम्हाला सांगायचं तर शुगर मोजली जाते, बीपी मोजला जातो, रक्त सगळं मोजलं जातं. हे मापच आहे, ही सगळी भौतिक आहे. त्या कोणत्याच मापाने इतराने तत्वता न मोजवे. का? आकारच नाही तर माप लागू कसं पडेल हो? आकारच नाहीये. म्हणून एक निर्वाह दिलाय तुकोबारांनी. त्या भगवंताच्या स्वरूपाला जर तुम्ही जर हे माप लावायचं ठरलं, त्याला कालाचं माप लागत नाही. का कालाचं माप लागत नाही? का तो उत्पन्नच झालेला नाहीये, उत्पन्नच झालेला नाही. मग आहे तरी कसा? ठाईचा चिकाळा अनादि बहु काळा, म्हणून वेदाचा लावी लागे माये. म्हणून वेदाचा लावी लागे माये. ठाईचा चिकाळा अनादि बहु काळा. त्याला कालाचं माप लागत नाही. देवाचं बारसं कधी झालंय? ब्रह्माचं बारसं कोणी ऐकलंय? ब्रह्मदेवाचं नव्हे, कृष्णाचं नव्हे, रामाचं नव्हे, हनुमंताचं नव्हे. जे मूळ परमात्मत्व सांगितलं त्याचं बारसं कधी झाले तुम्ही ऐकलं? कारण ते उत्पन्न झालेलं नाही, म्हणून त्याला कालाचं माप नाही. देवाला 5000 वर्ष झाली. कोणत्या? 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण झाले आणि अर्जुनाला गीता सांगितली. बरोबर आहे की? पण मूळ परमात्मा तत्वाचा विचार केला तर अमुक कालामध्ये देव होता आणि अमुक कालामध्ये देव नव्हता. कालाचं माप देवाला नाहीये.
आता कालाचं माप आम्हाला तुम्हाला आता गुरुजी आहेत का? काल वश्य झाले. हो परवापर्यंत होते परवापर्यंत, पण आज नाहीत ना. हो 82 वर्ष होते, बरोबर आहे, पण 83व्या वर्षात नाही. म्हणजे आता माप हे कालाचं माप आमच्या तुमच्या जीवनाला लागू पडतं, हे भगवत स्वरूपाला माप लागू पडत नाही. त्याच्या पुढे वर्णन केले देशाचं माप. देशाचं माप. आता आपण आहोत कुठं? मत्तेवड्यात. तुमचं गाव कुठलं? बहिरापूर. तुम्ही घरात नाही आता का? मत्तेवड्यात आला तर बहिरापूर मध्ये नाही, आणि बहिरापूरला गेला तर कीर्तन झाल्यावर मत्तेवड्यात नाही. म्हणजे एका देशात आहोत आणि दुसऱ्या देशात. आता आम्ही मत्तेवड्यात आहे, कोगनोळ येत नाही. कीर्तन झाल्यावर मत्तेवड्यात नाही, कोगनोळ येत आहे. देश देशाचं माप आहे. मग आम्हाला मोजताना कसं मोजतात? मत्तेवडेकर म्हणतात का कोगनोळीकर म्हणतात? तुम्हाला कोगणीकर म्हणतात का बहिरापूरकर म्हणतात? देशाचं. एकाच देशात आपण राहतो, अनेक देशामध्ये राहू शकत नाही. भगवत स्वरूपाचा विचार केला तर मत्तेवड्यात देव आहे, बहिरापूर मध्ये नाही. शून्य स्थावर जंगम व्यापोनी राहिला अकळ. शून्य स्थावर जंगम व्यापोनी राहिला अकळ. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलो सकळ. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलो सकळ. गोविंदो माये गोपाळू, गोविंदो माये गोपाळू. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू सकळ, विठ्ठलू सकळ. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू सकळ. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू सकळ. गोविंदो माये गोपाळू, गोविंदो माये गोपाळू. शून्य स्थावर जंगम व्यापोनी राहिला अकळ. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलो सकळ. म्हणजे देव सर्व देशात आहे, सर्व कालात आहे, आणि देव सर्व वस्तूत आहे. अशी एकही वस्तू नाही की त्यात देव नाही. पण वस्तूचं माप लागू पडत नाही, काळाचं माप लागू पडत नाही, देशाचं माप लागू पडत नाही. इतराने तत्वता न मोजवे. कोणत्याच साधनाने देवाला मोजता येत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात भक्तीची या मापे मोजितो अनंता. त्या भक्तीच्या मापाने मोजलं देव अयोध्येतला
माप लागलं का? देवद्वारकेतला आता माप लागलं का? कृष्ण नाव लागलं का नाही? राम नाव लागलं का नाही? कशामुळं? भक्तीमुळं. हा, भक्तीमुळे त्याला आकाराला आला, आणि आकाराला आल्यानंतर लोक म्हणायला लागले हा द्वारकेचा, हा अयोध्येचा, बरोबर आहे, हा काशीचा. कशामुळं? आकाराला आला. आकार आला कशामुळं? भक्तीमुळं. भक्तीची या मापे मोजितो तत्वता, मोजितो इतराने तत्वता न मोजवे. इतर कोणत्याच साधनाने त्या परमात्म्याला मोजता येत नाही, भक्तीच्याच साधनाने मोजता येत नाही. तुकोबारांना प्रश्न केला असेल, महाराज हे भौतिक साधन सोडून द्यावं, काही परमार्थिक साधन आहेत ना, त्यानंच तरी मोजता येतो का? तुकोबारा म्हणतात त्याही साधनाने मोजता येत नाही. योग याग तपे देहाची या योगे, योग याग तपे देहाची या योगे, ज्ञानाची या लागे, ज्ञानाची या लागे, न सापडशी भक्तीची या मापे, मोजितो अनंता भक्तीची या मापे, मोजितो अनंता या लागे, न सापडशी मापे, योग याग तपे देहाची या योगे, ज्ञानाची या लागे न सापडशी. पारमार्थिक साधनाची यादी दिली. भौतिक साधनाच्या द्वारे जसा तो देव मोजता येत नाही, आपला असा करता येत नाही, महाराज म्हणतात तसा तो पारमार्थिक साधनाच्या द्वारे सुद्धा मोजता येत नाही, आपलासा करता येत नाही. त्याचा विचार महाराजांनी केलेला आहे. एकदा संप्रदायपूर्वक भजन करू आणि मग त्याचा विचार करू. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. योग याग तपे देहाची या योगे, ज्ञानाची या लागे न सापडशी. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. उगाच बोलत म्हणून महाराजांनी चाल दिली नाही, मी द्यायचं काम केलं. माझ्यावरती शब्द येऊन मी मोकळा झालो, तुम्ही सुटला त्यातून. आता महाराज वर्णन करतात, भौतिक साधनाच्या द्वारे नाम ते कोणतंही व्यावहारिक माप देवाला लागू पडत नाही. तसं पारमार्थिक ही साधन त्या भगवंताला जाणण्याकरता ओनीच आहेत, कमीच आहेत बरं का. त्याच्याकरता महाराजांनी आधी दिली योग याग तपे देहाची या योगे, ज्ञानाची या लागे न सापडशी. योग, योगाने देव जाणता येत नाही. योग याग, याग म्हणजे यज्ञ,
यज्ञाधिक कर्म, त्या कर्माने तिथपर्यंत देवापर्यंत जाता येत नाही. योग याग तपे, तपाच्या साधनाने सुद्धा तिथपर्यंत जाता येत नाही. देहाची या योगे, या देहाच्या द्वारे महादेह घ्या नाहीतर दिव्य देह घ्या, त्या देहाच्या द्वारे सुद्धा देवाला जाणता येत नाही. आणि पुढे शेवटी सांगतात, ज्ञानाची या लागे न सापडशी. ही सगळी पारमार्थिक साधन आहेत बरं. आणि या पारमार्थिक साधनाच्या द्वारे सुद्धा देवाला मोजता येत नाही. त्यातला पहिला विचार तुकोबांनी प्रकट केला, योग. योग साधना आहे आणि योग साधनेच्या द्वारे देव जाणता येत नाही का? येतो. आणि येत असता तर नामदेवरायांनी वर्णन केले. नामदेव महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे, जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, जेने माझ्या मना बोध केला. पुढं, अनंता जन्मेचे विसरलो पाहता तुझे मुख, योगियांच्या ध्यानी ध्याता नातुरशी, तो तू आम्हा पाशी मागे पुढे योगियांच्या ध्यानी. तेच ज्ञानोबराय वर्णन करतात, योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ, सोम्या देखिला साधनी, सोम्या देखिला साधनी, योगिया दुर्लभ योगिया बोला दुर्लभ सोम्या देखिला साधनी, सोम्या पाहता 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 मना न पुरे धने, मना न पुरे धने, देखिला 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 देखिला, माये देवांता देवो, माये देवांता देवो, देखिला देखिला, पाहता 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 मना न पुरे धने, देखिला देखिला माये देवांता देवो, माये देखिला देखिला, योगिया दुर्लभ तोम्या देखिला साधनी. योगाच्या द्वारे त्याला जाणता येत नाही. का जाणता येत नाही? त्याला जाणता येत नाही योगाच्या द्वारे. आम्ही त्याला भक्तीच्या द्वारे जाणला म्हणतात ज्ञानोबा आहे. पण का जाणता येत नाही त्याची कारण मीमांसा सांगत असताना ज्ञानोबांची गवळण आहे, फार सुंदर आहे. योग साधना आहे आणि त्या योग साधनेमध्ये असं सामर्थ्य आहे, योग साधना करता 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 माणसाला सिद्धी प्राप्त होतात. सिद्धी प्राप्त झाली की माणसं प्रसिद्धीच्या माग लागतात आणि प्रसिद्धीच्या माग लागली की देव दुरावला जातो. बर, ज्ञानोबांनी वर्णन केले, योगाभ्यासे सिद्धी उरोदिता ती वाटावो. सिद्धी प्राप्त झाली की समजावं देवाकडे जाण्याचा दरवाजा बंद झाला.
उरोदिता ती वाटावू. म्हणजे योग साधना आहे, पण सिद्धी प्राप्त झाली की ती देवापर्यंत जाऊ देत नाही. मग ती कुणाकडे जातात? प्रसिद्धीच्या मागे. सिद्धी आली की त्याला ती येतच. मन आहे व्यवहारात. काय? तंबाखू उगवला की तिथं बंबाखू उगवतोच. त्या सिद्धी प्राप्त झाली की प्रसिद्धीच्या माग जातातच. हा फार मोठा योगातला प्रतिबंध आहे. तो योग करून देवाकडे ती जाऊ देत नाही. योगाभ्यासी सिद्धी उरोदिता ती वाटावू. दोन आहे. नाना साधनाच्या केल्या खटापटा. त्या गवळणीमध्ये ही सगळी साधना सांगितलेली आहे बरं. त्याच्या त्याच्या दारापर्यंत सुद्धा त्या जाऊ देत नाहीत बरं. पहिला विचार सांगितला योग याग. याग म्हणजे यज्ञाधिक कर्म. यज्ञाधिक कर्म केल्यानंतर काय प्राप्त होतं? स्वर्गाचं ऐश्वर्य, भोग प्राप्त होतात. आणि भोग प्राप्त झालं की माणसं देवाला विसरतात. यज्ञ यागे स्वर्ग भोग आड येती. स्वच्छ लिहिले बर का. यज्ञ यागादी कर्माने दिव्य भोग प्राप्त होतात. आणि दिव्य भोग प्राप्त झाले की ते देवाला जाण्याकरता आडवे येतात. देवाकडे येणारी माणसं श्रीमंत येतात का भोगी येतात, त्यागी येतात? भोगी माणसं देवळाकडे येत नाहीत. श्रीमंत माणसं का? त्यांना देवच आठवत नाही. त्यांना देवच आठवत नाही. लक्षात ठेवा. आलिशान गाडीमध्ये राहणारे भोग आहे फार मोठा. लक्षात ठेवा. तो त्याला देवाची आठवण होत नाही. प्रतिबंध आहे, प्रतिबंध. जर या लोकातले भोग जर चांगले प्राप्त झाले तर देव आठवत नाही. स्वर्गातलं ऐश्वर्य प्राप्त झाल्यानंतर देवाकडे माणसं येतील म्हणतात. स्वर्ग भोग आड येते. योग याग तपे. तप हे साधन आहे. आणि तप साधन ते देवापर्यंत जाऊ देत नाही. का जाऊ देत नाही? नवबारांनी वर्णन केले. करिता तपे काम क्रोध खवळती. काम क्रोध कोणाचे खवळतात? प्रपंच करणाऱ्याचे का तप करणाऱ्याचे? तपादी साधन करणाऱ्याचे खवळतात. आमचे तुमचे खवळत नाहीत बरं का. आम्ही बरे का ते बरे नंतर ठरवू. कारण तपामध्ये फार मोठा प्रतिबंध आहे. एवढी मोठी तपश्चर्या केली जाते. एवढी 60,000 वर्ष तपश्चर्या केली. कोणी? रामदेव बाबाने. कोणी केली? मला अटकायला येणार. 60,000 वर्ष. पण काम जागा झाला. 60,000 वर्ष आपण 2 तास मांडी घालून बसू शकत नाही. 2 तास एकाच मांडीवरती कीर्तनात बसणं हे तप आहे. लक्षात ठेवा. तप आहे. त्यांनी 60,000 वर्ष तपश्चर्या केली एका जागेवरती बसून. सामान्य आहे का? पण शेवटी विकार बळावले बर का. म्हणजे एवढी तपश्चर्या करून सुद्धा त्या तपश्चर्याचा परिणाम ते विकार आवरता आले नाहीत. म्हणून स्वच्छ लिहिले. तपे करिता काम क्रोध खवळती. योग याग तपे देहाची. दिव्य देह प्राप्त झाला. दिव्य देह प्राप्त झाला की ती दिव्य देहामध्ये भोग दिव्य भोगायला मिळतात. तेही इकडं येत नाहीत बरं का. इकडे येत नाही. क्वचित आहे. तुकोबारांनी जे वर्णन केले ना ते विधी म्हणून वर्णन केलेलं नाही. लक्षात ठेवा.
भोग भोगता 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 त्या भोगाचा वीट आला आणि भोगाचा वीट आल्यानंतर मग त्यांना वाटलं स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा. वैराग्य झाल्यानंतर ही अवदशा आठवली बरं का, तोपर्यंत नाही. म्हणजे दिव्य देह जरी प्राप्त झाला तरी महाराज म्हणतात तो भोगामध्ये अडकला जातो आणि या देहाचा परिणाम आसक्ती निर्माण होते आणि आसक्ती नाम तादात्म्य निर्माण झालं की ती देवाकडे जाऊ देत नाही. त्याच्या पुढे वर्णन केलं, ज्ञानाची या लागे न सापडशी. ज्ञानाने सुद्धा देव सापडत नाही का हो. महाराजांनी वर्णन केले, नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढ. ज्ञान झालं की अभिमान वाढतंय, माझ्यासारखा कीर्तनकार कोण नाही, माझ्यासारखा प्रवचनकार कोण नाही. ज्ञान आलं की अभिमान आणि अभिमान आला की देव दूर गेला. ही साधनच आहे पण ही साधनं त्या देवापर्यंत जाऊ देत नाहीत. म्हणून तुकोबाराय म्हणतात त्याही साधनाच्या द्वारे देव आपला असा करता येत नाही. म्हणून आम्ही एकच साधन स्वीकारलं, ते कोणतं, भक्तीची मापे मोजितो अनंता. मग ती भक्ती कशी केली, त्या भक्तीचं स्वरूप काय, त्या भक्तीचं स्वरूप तुकोबाराय शेवटी सांगतात. तुका म्हणे आम्ही भोया भावे शेवा, तुका म्हणे आम्ही भोया भावे शेवा. तुका म्हणे आम्ही भोया भावे शेवा, तुका म्हणे आम्ही भोया भावे शेवा. घ्यावे जी केशवा करीतो ऐशी, घ्यावे जी केशवा करीतो ऐशी. घ्यावे जी केशवा करीतो ऐशी, घ्यावे जी केशवा करीतो ऐशी. भक्तीची मापे मोजितो अनंता, भक्तीची मापे मोजितो अनंता, भक्तीची मापे मोजितो अनंता, भक्तीची मापे मोजितो अनंता. तुका म्हणे आम्ही भोया भावे शेवा. भक्ती भक्ती म्हणजे काय, भाव, आणि भोळा म्हणजे शुद्ध बर का. त्या देवाला जर आपलंसं करायचं असेल, त्या देवाशी जर व्यवहार करायचा असेल, तो आनंद भोगायचा असेल, तर महाराज म्हणतात एक अंतःकरणामध्ये शुद्ध भक्ती पाहिजे. ती शुद्ध पाहिजे, देखाव्या वेखाव्याची नको. तुका म्हणे नको परपंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. तुका म्हणे आम्ही भोया भावे सेवा,
भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ पाव तुका म्हणे आम्ही भोया भावे शेवा. तेव्हा आम्हाला योग म्हणजे काय माहिती नाही, यज्ञ म्हणजे काय माहिती नाही, आम्हाला तप म्हणजे काय माहिती नाही, आम्हाला ज्ञान म्हणजे काय माहिती नाही. आम्हाला एकच माहिती आहे, आमच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव आहे. आम्हाला फक्त भक्तीच माहिती आहे. आणि जी शुद्ध भावाने आम्ही करतोय, जशी शुद्ध भावाने करतोय तशी देवा त्याचा तू स्वीकार कर घ्यावी जी केशवा करीतो ऐशी. आम्हाला यातलं बाकी काही माहिती नाही, फक्त एक शुद्ध भावच आम्हाला माहिती आहे. याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही माहिती नाही. अशी जी शुद्ध भावाने केलेली क्रिया त्याला म्हणतात भक्ती. आणि त्या भक्तीच्या द्वारे त्या परमात्म्याला जाणता येतं, तो आनंद भोगता येतो. म्हणून या माप भक्ती केली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. मनवाच्यातीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली. भक्तीची या मापे मुजितो अनंत इतराने तत्वता न मोजवे. योग याग तपे देहाची या योगे ज्ञानाची या लागे न सापडशे. तुका म्हणे आम्ही भोया भावे शेवा घ्यावी जी केशवा करीतो ऐशी. भक्तीची या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजवे. वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीसा विचार या भंगाच्या माध्यमातून प्रगट करण्याचा प्रयत्न केला. जर जीवनामध्ये जर खरंच त्या भगवंताला जर आपलंसं करायचं असेल तर सर्वांच्या जीवनामध्ये भक्ती साधन आणि त्या साधनाच्या द्वारे त्या देवाला आपलंसं करता येतं. त्या भक्तीची आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये उत्पत्ती व्हावी. त्या भक्तीचा आम्ही तुम्ही स्वीकार करावा आणि त्या भक्तीच्या माध्यमातून आम्हा तुम्हाला त्या देवाला जाणता यावं, त्या देवाला ओळखता यावं. आणि तसा भक्तीचा व्यवहार आमच्या तुमच्या जीवनामध्ये उत्तर उत्तर घडो आणि एक दिवशी त्या भक्तीतून आम्हाला तो देव प्रत्यक्ष प्राप्त हो, त्याचं दर्शन हो, अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. नोहेया उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे. जन्मो जन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम.